नमस्कार. आज आपण चाललोय एक पार्टी अरेंज करायसाठी नगरला. आता आपण पुण्यात आहे, पुण्यातून निघतोय आपण आता जस्ट. आता वाजले 2:30 आणि आता आपण जाऊन एक पार्टी आहे आपली गावाला. तिथं 15 ते 20 लोकांची अरेंजमेंट आहे, सगळंच आहे. तर काय काय असणार आहे, पार्टी कशी असणार आहे, कोण कोण असणार आहे, हे सगळं आपण दाखवणार आहे आज. बऱ्याच दिवस ब्लॉग आला नाही कारण की आपलं बाकीचेच कामं जास्त सुरू होते. तर आज बघू, आज चला तर मग बघू आपण आज कसं काय काय पार्टीमध्ये आपण काय काय दाखवणार आहे आणि कशी पार्टी होणार आहे. तर पार्टी तर फुल थ्रिल असणार आहे कारण की जे लोक असणार आहे पार्टीमध्ये ते फुल सिनियर सिटीजन्स आहेत. आणि मग आता तेच आहेत की आपल्याला त्यांची अरेंजमेंट करून द्यायची सगळी, राहण्याचं खाण्याचं बाकी पण काय काय गोष्टी आहेत त्या. तर चला आता तुम्हाला दाखवतो कशी कशी अरेंजमेंट. आता तर आपण निघलोय ऑन द वे, आपण जिथं काय थांबणार आहे ते, आणि त्याच्यानंतर पार्टी एंडपर्यंत या ब्लॉगमध्ये आपण सगळं पूर्ण दाखवणार आहे. तर बघू किती मोठा ब्लॉग होता आहे आपला. चालतंय. आपलं अर्धा डिस्टन्स झालंय आता किती किलोमीटर झाले आपले, 70 किलोमीटर झाले. आता आपण एक लस्सी ब्रेक घेऊ. इथे एक सुरुचीचं आउटलेट आहे, सुरुची कंपनीचं मेन कंपनी जिथे आहे त्याच कंपनी आउटलेटवर थांबू आपण, दाखवतो आता. काय म्हणतात इथं आपल्याला. अजून किती दाखवते अरायवल, अजून 72 किलोमीटर. अजून आपल्याला मिसळ खायची, अजून आपल्याला 2 तास लागतील. हे नगरचा सगळ्यात मोठा ब्रिज, एशियामधला जो सगळ्यात मोठा ब्रिज आहे तो ब्रिज आहे हा. जळणारे लोक म्हणतील की नाही आहे, पण एशियामधला हाच सगळ्यात मोठा ब्रिज आहे. वरती जे व्हाईट लाईट दिसते ना एकदम, ते एक मंदिर आहे फक्त बस. आणि बाकी इकडं कुठं एकही लाईट नाही, काय नाही, एकदम सुनसान रस्ता आहे, ना गाडी ना काय. इथं ना एक चालतं की नाही माहित नाही, पण असं आहे की जर गाववाले लोक असतील ना आणि जर चोरांपासून जर लपून ठेवायचं असेल तर राईट इंडिकेटर गाडीचं कायम ऑन ठेवायचं. म्हणजे हा सिग्नल चोरांना की हा गावातला माणूसही लुटायचा असेल तर बाहेरच्यांना लुटा, गावातल्या माणसांना नाही लुटायचं, तर इंडिकेटर ऑन ठेवायचं, असं इथला रूल आहे. आपण तर नाही ठेवलंय अजून इंडिकेटर ऑन. कुणी जर दिसलं तर इंडिकेटर ऑन करू आपण. हा असा रस्ता आहे फुल. स्लो स्लो जाऊ आपण.
दिसलं तरी पण काय थांबायचं नाही, काय पण दिसलं तरी गाडीच्या बाहेर निघायचं नाही घरी जाऊपर्यंत. जेवढी लाईट आहे तेवढीच लाईट आहे. आणि हे जे आहे लेफ्ट साईडला हे आपलं घर आहे. याच्या आजूबाजूला कुठेही एकही घर दिसणार नाही. हे बघ सगळं अंधार आहे, फक्त एवढंच एक घर आहे. आणि हे आपलं फार्म हाऊस. आता गेट उघडतो उद्याच्या पार्टीचं. आणि इथून आता आपण आतमध्ये घेणार आहे गाडी. आज आहे डे 2. आजच आहे पार्टी, आपली मेन जी पार्टी आहे ती. आणि मग आता आपण बिर्याणी कलेक्ट करायला चाललो आहे. बिर्याणी वगैरे घेऊ. बाकीचं जर सगळं स्टॉक तर आपण नेला आहे सगळं. बाकीचे काय लागणार आहे ते आता फक्त बिर्याणी आणि बाकीचे जे पार्टीला जे काही मटेरियल लागणार आहे ते. तर आता आपण नगरमध्ये आहे. नगरमधून आपण आता 4 किलो बिर्याणी चिकन आणि 2 किलो व्हेज 15 लोकांसाठी इनफ आहे. तेवढं आपण आता बिर्याणी घेऊन चाललो आहे. नाही त्याच्यावर त्यावर ठेवून आज मोठं नियोजन आहे. खालनं काळ होत असेल ना तर ते याच्यावर ठेव. हा एक छोटा याच्यावर ठेवून दे आणि मोठा याच्यावर ठेवून. ती संध्याकाळपर्यंत नाही होणार ना खराब? कोणती? नाही संध्याकाळपर्यंत खाल्ली तरी चालतंय ना. जंगल बनवलंय आपण तसं. शेतात झाला फोर व्हीलर जाते आपल्या शेतात. मोठे सगळा
याच्यावर लहान सगळं बंदोबस्त त्यांचाच आहे, त्यानेच केलं सगळं. फोटो घे काढून ते YouTubeवर. थांबा, हा द्या फेका फेका. ते बघा हे लय स्पेशल आहेत. कोणता? दोन्ही भारी आहेत. कोणता खातो सांग. तुला एक आणला काय आंबा आहे जे बाजारातून आणून चांगले आंबे आणले का रस करायला ते आणून लावले. आता सीताफळ येतील. टाका तिथं. बघा जाऊ दे, भरले तर भरून जाऊ दे. मी आणलेलं आहे, मला माहित आहे. संध्याकाळी जाऊ पाहिलं. का नाही माझ्याकडे कपडे आहे ना, असे कपडे वापरे म्हणजे ड्रेस. तुम्हाला खा ना. बरं कोणला पाठवू लोकेशन? अजून कोण आहे तुमच्या बरोबर? डाकीचं वर दिलं त्यांना लोकेशन पाठव बरं. आलं का लोकेशन? कोणला पाठवू? चहा करून ना. फोटो काढून घेऊ. गावाकडे येऊन 2 दिवस झाले. काय कपडे कोणाला आहेत की तुलाच आहेत? लोंढे म्हणला उभा डाके पाटला सगळं फोटो काढ. उड्या मारायला म्हणलं. आपण आता वेटरनो आपल्याला राजनीतिक पार्टीची वैयक्तिक पोस्टला सिरीज घ्यायचं काय कारण? आम्ही बीजेपीचे पोस्ट टाकतो, तो जो काय काँग्रेसचं टाकतो काय आपला काय आला ग्रुप मध्ये पक्ष राहिले बाजूला, आपण एक अगोदर मित्र आहोत. आपण एकच गोष्टी आपण पूर्ण जवानी घालून अहमदपूरून निघालतो त्याला फोन केला होता. तर काय कसं जायचं रे? मी ग्रुपवरून निघालो. का निघाला? ग्रुपवरून निघाला म्हणा. मित्र पण काय निघाला? फोटो मध्ये ओळखू ना गेलं होतं. मला माहित नव्हतं. मी पण नाही ओळखलं. मला निमसेन सांगितलं मला. अरे वा वा. फोटो आम्हाला ओळखू आणि आमच्या पोरचं नवस म्हणले अरे जेवढं बारीक तेवढं मोठं. कसं काय करायचं? यांची गाडी मला पाठीमाग मी पुढे यांच्या. नाही ते काय असो, परंतु तू ते जेवढं बारीक होतं तेवढं स्टँडअपचा कार्यक्रम तुला काय थोडा लय घाई कवड्याला येतो का नाही म्हणलं निघतो. मी येतो जा. आणि यांच्या आजूबाजूला कधी होतं? आपल्यासारखं मोबाईल मागे काय नाही, पुढे नाही. माझी पाठी चालू उठत आहे. अरे दम काढ बरं, लवकर निघून सुद्धा माझ्या पुढे नाही. मी यांच्या पुढे येऊन बारला बसलो होतो यायला. आहे त्यांनी मिलिटरीमध्ये पण सगळे आपल्या बरोबर सगळे राहिलेले होते आणि बाहेर सिव्हिलमध्ये पण त्यांनी 15-16 वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि तेव्हा आता त्यांचं
जे रिटायरमेंट जीवन आहे आता एकदम मस्त आणि चांगलं चालू आहे आणि त्यांचं याच्या पुढे पण अशाच पद्धतीनं त्यांनी चांगलं खुशीनं राहावं अशी इच्छा. त्यांना 2 मुलं आहेत, त्यांना पण लग्न झालेले आहेत, त्याच्यामुळे सगळा परिवार सुखी आणि शांत आहे. त्यांची आई आहे ते पण इथं राहतात शेतामध्ये, तर सर्व काही खुश आहे, ठीक आहे आणि पुढं पण असं चांगलं त्यांचं चालू राहावं आणि त्यांना त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा देतो त्यांना सर्वच्या वतीने. त्यांचा एक छोटासा सत्कार चं आयोजन केलेलं आहे आणि ते त्यांनी स्वीकार करावं असं मी त्यांना विनंती करतो. ओके काबरी लागला का तुम्हाला चंपत नाही. अरे वर चढून नाही गिरणा सही तुझा नाही जायचं पुढं. सगळे ड्रायव्हिंग करतात आपल्याला विदाउट ड्रायव्हिंग काय नाही कोणी सगळे ड्रायव्हिंग करतात. शिकले पोरं 95 नंबर कोणाचा आहे 95 माहित नाही यार मला. आता मला बघावं लागेल नांबर रोल बघावं लागेल. ग्रुपवर टाक.